विक्रमगड तालुका मर्यादित एक गाव एक संघ, एसटी एक गाव एक संघ असा हाचा शेवटचा ग्रुप। ह्यानंतर मात्र दोन ओपन एक गाव एक संघाचे 15 आणि 14 तारखेचे 2 दिवस असतील ह्या स्पर्धेचे, आणि त्यानंतर 16 तारखेचा दिवस हा मात्र फायनल टीम म्हणून ह्या स्पर्धेत असणार आहे। तर जाऊया मैदानात। 6 चेंडू 4 धावा, गोलंदाज तयार। पहिला डॉट बॉल, काल सारखीच काळणी होईल की काय? पहिला लाईट डॉट, 5 चेंडू 4 धावा, 5 चेंडू आणि 4 धावेची गरज। क्या बात है, क्या बात है, एक जबरदस्त सामना मैदानात। 5 चेंडू शेष आहेत, 4 धावेची गरज आहे। फलंदाज पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती, तर जरूर 2 समोर फिल्डर्स लावले गेलेत। स्लिप पॉइंट समोर आगे, शॉर्ट लेगच्या रूपानं ऑन साइडला अजून एक फिल्डर। एका धावेचा प्रयत्न झालाय, एक धाव जरूर या बॉल वरती आले। पंच आहेत तिकडे, पंच आहेत, पंच डिसिजन देतील। एक धाव जरूर आले। पंचायत पंच डिसिजन देतील, पाहूया पंच आहेत तिथे डिस्कस होईल। धाव तर एक कमीत कमी आलंय ना, पाहूया काय डिसिजन होईल। आणि इथे मात्र जरूर एक धाव घोषित केली गेली। अजूनही विचार केला ना तर धाब्यांची गरज आहे ती 3, आणि चेंडू शेष आहेत ते 4। सेम टू सेम काल सारखं सिच्युएशन आहे, पाहूया। 4 चेंडू 3 धावा, सावरोली। पुन्हा एकदा जाऊया मैदानात। इथे मात्र गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज, संदेश तुंबडा, कारण चेंडू शेष आहेत 4, धावा वाचवायच्या त्या 3। 4 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण आहे। एक जबरदस्त अंदाज सामन्याचा आपण पाहतोय, बिग अंदाज मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस विकेटचं बटन, सावरोली संघ देखील अडचणीमध्ये। कहानी में नया ट्विस्ट देखने को मिला है, क्या बात है। कारण आता मात्र चेंडू उरले ते 3 आणि धावा पाहिजेत त्या पुन्हा एकदा 3 धावांची गरज। 3 चेंडू आणि 3 धावा। काय सामना मैदानात आहे, जबरदस्त काटिकी लढत मैदानाच्या आतमध्ये। हाय व्होल्टेज ड्रामा म्हणायला हरकत नाही, कारण अशा प्रकारच्या मॅचेस आपण केवळ नकुल युट्यूबच्या माध्यमातून रायगड किंवा ठाणे किंवा अजूनही मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहत असतो। महाराष्ट्रात मोठमोठे जे स्पर्धा होतात अशाच प्रकारच्या मॅचेस होत असतात, परंतु ह्या ठिकाणी देखील आयोजकांनी जी मेहनत केली ना, त्यांची मेहनत ह्या ठिकाणी सफल म्हणायला हरकत नाही, कारण इथे मात्र 3 चेंडू आणि 3 धावेची मॅच आहे। काय कमाल सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय। 3 चेंडू 3 धावा, रिवाइल 11 सजन बनाम सावरोली, कोण जिंकेल हा सामना? बिग मॅच, जबरदस्त मुकाबला। 3 चेंडू आणि 3 धावा, संदेश तुंबडा गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजी करेल। 3 बॉल 3 धाव्यांची गरज। चेंडू ऑन साइडला, झेल, विकेटचं पतन, सावरोली संघ पुन्हा अडचणीमध्ये। बॅक टू बॅक 2 चेंडू 2 विकेट गेलेत। हे आहे मित्रांनो मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषकाचे क्रिकेट, आणि हे आहे मित्रांनो जरूर म्हणायला हरकत नाही एक परिपूर्ण लाजवाब आयोजनातलं क्रिकेट, म्हणजेच बिरसा मुंडा चषक 2025 चा नजारा। क्या बात है। चला नवीन फलंदाज जायचंय मैदानात। 3 धाव्यांची गरज, चेंडू उरले ते 2, धावा काढायच्या त्या 3, चेंडू 2 धावा 3। सुपर ओव्हर, जर सामना टाई झाला तर सुपर ओव्हर ही होईल। जबरदस्त झेल,
एका बाजूने रेवा 11 सजण, दुसऱ्या बाजूने सावरोली. वॉट अ मॅच, पैसा वसूल सामना. मैदानाच्या आतमध्ये काही लढत होताना आपण पाहतोय. बिग क्रिकेट, लाजवाब क्रिकेट, बेमिसाल क्रिकेट आणि जबरदस्त क्रिकेट म्हणायला हरकत नाही. जाऊया. चेंडू तोडच आहेत, धावा 3 काढायची आहेत. 2 चेंडू धावा बनवायच्या त्या 3. 2 चेंडू 3 धावा. जबरदस्त सामना मैदानात. संदेश तुंबडा गोलंदाजी मार्कवर, तर सावरोली संघाचा बॅटर ऑन स्ट्राईक लागे. पुढचा चेंडू डॉट. सेम काल सारखी सिच्युएशन झाले. 1 चेंडू आणि 3 धावा. ओ, 1 चेंडू आणि 3 धावेची गरज. 1 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता. शेवटचा चेंडू शेष आहे. 3 धावेची गरज आहे. काल सवादे बनाम मलवाडा ह्या 2 संघांमध्ये सामना झाला होता. सेम हीच सिच्युएशन होती. यावेळेस सावरोली संघ काय करेल? 1 चेंडू 3 धावेची गरज. 2 धावा आल्या तर सुपर ओव्हर. जाऊया मैदानात जाऊया. यावेळेस 1 चेंडू शेष आहे आणि चेंडू 1 धावा काढायच्या त्या 3. काही सामना रंगला गेलाय. मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 2025 एक जबरदस्त मैदानामध्ये मुकाबला आपण पाहतोय. चेंडू शिल्लक आहे 1 आणि धावा काढायच्या सावरोली संघाला त्या मात्र 3. 1 बॉल 3 ची मॅच आहे. 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. कोण जिंकेल की सुपर ओव्हर होईल? पाहूया. शेवटचा हा चेंडू. एकच धाव. सजन रेवा 11 संघानं एका षटकामध्ये 4 धावा लागत असताना सामना डिफेंड केलाय, वाचवलाय आणि एक बहुउपयोगी सामना मात्र सजन रेवा 11 या संघानं जिंकलेला आहे. विजेता संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं